नमस्कार, सोनाली ब्लॉग वेंचर्समध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा छान आनंदात जाऊ दे। आणि दिवाळी जवळ आलेली आहे, सगळ्यांच्या घरी हळूहळू फराळ स्टार्ट होणार आहे किंवा झाला असेल, तर म्हटलं आता मी पण स्टार्ट करावं म्हणून मी चकल्यापासून सुरुवात करते। खूप जणांना असं होतं की चकल्या बनवणं म्हणजे डिफिकल्ट वाटायला लागतं, कारण सगळी भाजणी करा आणि त्याच्यानंतर मग ते दळून आणा आणि मग घरी चकल्या बनवा। त्याच्यामुळं जे वर्किंग वुमेन असतात त्यांच्याकडे एवढा टाईम नाही आहे हे सगळं करत बसण्यासाठी। मी तुम्हाला इन्स्टंट चकल्या कशा बनतात झटकीपट ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर करणार आहे। आणि कसं होतं, खूप जणांना पाव किलो 1 किलो माप सांगितलं तर समजत नाही। आपण काही दुकानात जाऊन डायरेक्ट ज्यावेळी आपण सगळं सामान आणतो दिवाळीचं, त्यावेळी ते 2-2, 3-3 किलोच आणतो, मग ते पाव किलो तर आणत नाही। मग जर समजा आपण असं पाव किलो टाका, 100 ग्रॅम टाका सांगितलं तर समजणार आहे का? नाही समजत। मला स्वतःला पण खूप वेळा व्हिडिओमध्ये नाही समजत, म्हणून मग मी तुम्हाला असं माप सांगणार आहे चकल्यांचं की ज्याच्याकरून प्रत्येक गृहिणीकडे असेलच आणि त्या ह्या माप वापरून छान अशा चकल्या बनवू शकतात। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा, मी कशा चकल्या बनवते ते। चला मग। आणि आमच्या ह्या नवीन घरात आमची पहिली दिवाळी आहे, तर खूप छान आणि आनंदात जाणार आहे आम्हालाही। आणि हे ना मी हे डीमार्ट मधून घेतलं होतं, खरंच म्हणजे चॉपिंग बोर्ड खरंच छान आहे। कारण काय होतं, लाकडाचे खराब होतात पाण्यात भिजून आणि काही दिवसांचा वास मारायला लागतो, असा वास येतो दुर्गंध। हे डीमार्ट मध्ये मला कितीला भेटले माहितीये का? 300 रुपयाला भेटले आणि खरंच खूप छान आहे। तर आजच्या चकल्या मी ह्याच्यावरच करणार। तर फुलपात्र सगळ्यांकडे असतंच आणि नसेल तर तुम्ही कुठलीही वाटी घेऊ शकता। तर 1 वाटी तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचंय, तर ते मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेते। तर 1 वाटी असं तांदळाचं पीठ घेतलंय मी। तुम्ही कुठल्याही वाटीनी पीठ घेऊ शकता। मी बरोबर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि फुटाण्याची डाळ घेतली। तर ही डाळ पण आपल्याला 1 वाटीच घ्यायचंय। खूप सोपी रेसिपी आहे। पूर्ण 1 वाटी ही डाळ घ्यायची आहे, आता ही मी मिक्सरला वाटते, घरच्या घरी पटकन होऊन जाते। आता बघा मिक्सरला छान असं वाटलंय, आता मी ह्याच्यात चाळून घेते हे फुटाण्याची डाळ। आपल्याला आता त्याच्यात थोडं तेल टाकायचंय, एवढे तेल टाकायचे। पावडर, कारण लाल मिरची पावडर टाकायची थोडासा कलर येण्यासाठी। आणि हा घरचा कांदा लसूण मसाला आहे, तो थोडा चकलेट टाकणार आहे। धना पावडर आणि हळद, हिंग पण टाकणार आहे। आता हे ज्या वाटीने तांदळाचं पीठ आणि फुटाण्याची डाळ घेतली होती ना, त्याच वाटीने ह्याचा 4था भाग आपल्याला याच्यात टाकायला तेल कडकडून गरम करून घ्यायचंय। गरम करते, करून घेतले आणि तेल पण गरम झालंय, कडकडून तेल गरम झालंय। मग तुम्हाला दाखवायसाठी ह्याच वाटीने घेतलंय, म्हणजे कसं तुम्हाला पण त्याचं माप समजेल। आता मी हे तेल सगळीकडे टाकतेय।
आणि चमच्याने हलवायचंय कारण ते खूप गरम झालेलं असतं. आणि हे असं असं करून घ्यायचंय कारण ते पूर्ण असं गाठी गाठी झालेले असतात तेलाच्या. मी दुसरी प्लेट घेतलेली आहे. थोडं थोडंच घेऊन पीठ मळायचंय आणि पीठ मळायला थोडं कोमट पाणी पाहिजे. मी थोडंच पीठ घेणार आहे म्हणजे कसं एक पहिल्या चकलीत समजेल आपल्याला पीठ मळून त्याच्यात टाकलं की काय कशाची कमी आहे आपल्याला त्याच्यात. पाणी गरम होते झाले. असं पाणी थोडं थोडं घेऊन आपल्याला पीठ मळायचंय. तर माझ्याकडून चुकून ओवा राहायला टाकायचा तर ह्याच्यात मी थोडासाच टाकते आणि ह्याच्यात टाकून घेते. तळून घेते आणि इकडं तोपर्यंत तेल तापतंय. जसं जसं लागल पाणी तसंच पीठ पाणी घेत घेत पीठ मळायचंय. जास्त टाकलं की मग ते पातळ होऊ शकतं. छान अशा चकल्या काढून घ्यायची. आम्ही लहान होतो ना त्यावेळी असं न्यूजपेपर फाडायचं आणि मग त्या न्यूजपेपरवर ते चकल्या पेपरवर काढायच्या चकल्या आणि मग त्यात तेलात सोडायची आजी आमची. आज इतके मोठे झाले की आज स्वतः चकल्या करतोय आणि लहानपणी असं असायचं की आजी करायची आमची आणि आम्ही असं जवळ बसलेलं असायची. कधी चकली होती कधी पहिली चकली खायला देतोय आम्हाला असं व्हायचं. ही पहिली चकली गॅसला, कारण फराळ दिवाळीचा फराळ आहे. आमच्या आजी म्हणायची पहिलं जे काही आपण करेल ते पहिलं अग्नीला द्यायचं, कारण तिच्यावर आपण आपलं पोट भरतो असं आजी म्हणायची. म्हणून असं छान अशा चकल्या झालेल्या आहेत बघा.
दुसऱ्या पण टाकते. तर चकली पहिली जी काढली होती ती स्वराने खाऊन बघितली आणि त्याच्यामुळे चकल्या खरोखर आत म्हणजे व्यवस्थित प्रमाण झाले का ते समजले. आणि मी स्वतः एकटीच करणारी चकल्या आहे त्याच्यामुळं कसं होतंय, स्वतःच पीठ मळायचं, स्वतःच चकल्या काढायच्या आणि स्वतःच तळायचं असं आहे. तर प्रमाण तर प्रॉपर झालेलं आहे आणि नक्की करून बघा, तुम्हालाही चकल्या आवडतील. आणि 4-5 चकल्या खाऊन पण भेटल्या त्याच्यामुळे मीठ सगळं व्यवस्थित आहे. मला नक्कीच ही रेसिपी आवडेल. आता मी सगळ्या चकल्या करून घेते आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटते. चकल्या कशा झाल्यात आणि केवढ्या चकल्या झाल्या ह्या एवढ्याशा प्रमाणामध्ये ते तुम्हाला पाहायला. अशा पद्धतीने माझ्या सगळ्या चकल्या करून झाल्यात आणि आता ते क्रिस्पी कशा झाले ते पण दाखवते. शक्यतो ना कोण तळायला असलं आणि कोण असं पीठ म्हणून चकल्या काढून देणार असेल तर पटकन होतं. पण ठीक आहे, मी तर सध्या एकटीच आहे म्हणून मी करतीये. असतं पटापटा होतात, कोण तळते कोण चकल्या काढते. पण माझे तेवढ्या ते जे माप दाखवलं होतं तेवढ्याच्या एवढ्या अशा चकल्या झालेल्या आहेत. चकल्या करून झाल्यात आणि तेवढ्या मापाच्या एवढ्या चकल्या झाल्यात जे मी तुम्हाला माप सांगितलं होतं. आता चकल्या कशा झाल्यात ते तुम्हाला मी असं तोडून दाखवते. हे बघा, मस्त अशा कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.